महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम होता दोन संघटनांच्या माध्यमातून, एक म्हणजे तलाठी संघटना, दुसरी महसूल संघटना, अनिल सूर्यवंशी आणि परेश खोसरे त्यांच्या सगळ्या सहकार्याला मी सर्वप्रथम धन्यवाद देतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी निलेश गट काही काळ होते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केले, माझे दुसरे सहकारी अनंत गव्हाणे, आजचे जे स्पीकर होते विजय गवळीजी, विंग कमांडर जाधवसाहेब ज्यांचा माझा परिचय मराठा सेवा संघामध्ये फार पूर्वीपासून आहे, आमच्या आदिशी शिक्षिका व्यासपीठावर सचिव मंदार, तर सगळे व्यासपीठावर संघटनेचे पदाधिकारी, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे बंधू भगिनी ज्यांनी खास चांगलं भाषण केलं अशी गार्गी. सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो. आज 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती. मित्र, विंग कमांडरांनी सांगितले कालच आपण शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण माननीय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब, पालकमंत्री महोदय थोरात साहेब, महसूल मंत्री आणि अनेक मान्यवरांच्या हस्ते, त्याच्यामध्ये सत्तार साहेब, साहेब, इथले सगळे सन्माननीय प्रतिनिधी यांच्या साक्षीने आपण क्रांती चौकात केलं. मी एकच सांगेन की जे विजयजी बोलले, शिवाजी महाराज हा असा विषय डोक्यावर मिरवायचा विषय नाही, तो डोक्यात घालायचा विषय. आपण सगळ्यांनी काय केलं, शिवाजी महाराज, डॉक्टर आंबेडकर डोक्यावर मिरवायचा विषय नाही. डोक्यावर मिळून जय जय करून घोषणा देऊन हा विषय पुढे जाणार नाही. आता शिवाजी महाराजांनी काय केलं हे जर आपण डोक्यात घातलं, तर डॉक्टर आंबेडकरांनी काय केलं हे जर डोक्यात घातलं, मला वाटतं आपल्याला आपलं काम करताना, कुटुंब व्यवस्था सांभाळताना सगळ्याच गोष्टीमध्ये आपली मदत होते. राजांचा जर कालखंड बघितला, इतिहास माझा अतिशय आवडीचा विषय. म्हणजे त्याच्यामध्ये युपीएसची तयारी करताना असेल तर त्याच्या तयारी करताना असेल, मला इतिहासाविषयी खूप आवड निर्माण झाली. बऱ्याच लोकांना इतिहास म्हणजे एकदम बांधणीचा विषय की म्हणजे काय, त्यांचे सणावार, प्रत्येक गोष्टीला आधार आहे. मला त्यांचं भाषण खूप आवडलं. त्यांनी अनेक गोष्टीची उदाहरणं दिली. तर मी तर पहिलं माझ्यापासून उदाहरण दिली, महसूल व्यवस्था ही निर्माण केली शिवाजी महाराजांनी निर्माण केली. आणि त्यांनी एक चांगलं सांगितलं की शिवाजी महाराज शेतसारा वसूल करायची, वसूल त्याच्यासाठी तुमच्या मागे तुम्ही बघा. मी म्हणलं शिवाजी महाराज डोक्यात घालायचा विषय, म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांनी काय केलं त्याचा वापर मी माझ्या जीवनात कसा करणार आहे अशी जर सांगड घातली तर मला वाटतं जयंती योग्य दिशेने जाईल. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं आणि मी काय करायचं, ते दोन्ही जर एकत्र केले तर आपल्याला मिळून म्हणलं की महाराज वसुलीसाठी मागे लागायचे, शेतसारा करायचे, त्याची वसुली करायची. मात्र तुम्हाला असं वाटतं वसुली का करायची. मी तुम्हाला नेहमी म्हणतो, वसुली करणं म्हणजे त्या भागाचं राज्य किंवा त्या भागाची व्यवस्था मी सांभाळतो, त्याच्याबद्दल मी काहीतरी वसूल करतो. त्याच्या माध्यमातून विकास योजनाच्या माध्यमातून परत केलं. महाराजांनी वसुली केली. वसुली करताना अनेक आज्ञा पत्रकांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देशाला हातवणं, असे अनेक विषय होते. म्हणून मी शिवाजी महाराज आणि इतिहासाचा अभ्यास करताना इतिहास आणि आताचं कामकाज याचा सांगड घालण्याचा प्रयत्न झाली. वसुली. दुसरं महाराजांचं अष्टप्रधान म्हणतो. तुम्ही बघा, आताही मंत्री सगळे आपले अर्थमंत्री आहेत, तेवढेच अर्थमंत्री होते, सरन्यायाधीश आहेत, तेवढेच सरन्यायाधीश होते, वित्तमंत्री तिथे वित्तमंत्री होते, सगळ्या गोष्टी होत्या. परराष्ट्र व्यवहार होतं महाराजांचं. म्हणजे तुम्ही बघा, असा राजा मी तर शिवाजी महाराजांना म्हणतो की हे मॅनेजमेंटचे गुरु आहेत. आता जे तुम्ही MBA करता, PGDM करता, काही गरज नाही. शिवाजी महाराजांना अनेक गोष्टी, त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांच्या भाषणातून मला म्हणजे पुन्हा त्याचा उजाळा झाला. आता तुम्ही बघा, महाराजांनी रायरेश्वरला स्वराज्याची शपथ घेतली. मी काय एकच जाणार नाही, घेतली शपथ केली 16 एप्रिल 1677. आता ही झाली शपथ. शपथ मी आता याच्याशी जोडतो की आपण सुद्धा चांगल्या कामाची शपथ पुढे घेतली पाहिजे. शिवाजी महाराजांनी शपथ घेतली, आपण शपथ घेतली, मग महाराष्ट्राला 17 वर्षाची होती, हे ठीक आहे, इतिहास झाला. पण कुठलंही काम करण्यासाठी मी कुठंतरी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊ, काही निवडक संगड्याला घेऊन शपथ घेतली, तसं आपण आपलंही काम करायचं असेल, काही असेल, वसुली असेल, विकास काम असेल, बोर्डचं लसीकरण असेल, अनेक गोष्टी असतील, वनीकरणाचा कार्यक्रम असेल, मी म्हणेन अतिक्रमण काढायचाही कार्यक्रम असेल. लेबरपाल्ली आहे तुम्ही यू शुड बी कमिटेड. त्यांनी सांगितलं की राजे कमिटेड होते.
ते मग किती कमिटेड होते. शपथ घेतली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विजापूरला आदिलशाही, अहमदनगरला निजामशाही, दिल्लीमध्ये मुघलशाही, याच्यामध्ये कुणीतरी उभा राहायचा प्रयत्न करणं आणि त्याच्यासाठी शपथ घेणं, काही ठराविक लोक सोबत घेणं आणि कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करणं. आपण सुद्धा असं काहीतरी ठरवलं पाहिजे. त्यात आपण काय म्हणतो, शिवाजी महाराजांनी शपथ घेतली, 17 वर्षाची होती, रायगड मंदिरात घेतली, असं बोटाला तलवार. याच्यापेक्षा मी माझ्या जीवनामध्ये काहीतरी चांगली करण्याची शपथ घेईन, माझ्या कामामध्ये मी काहीतरी पुढे जाण्याची शपथ घेईन, असं काहीतरी केलं पाहिजे. नाही महाराज नुसतेच वाचले इतिहास असं नाही होणार. आता तुम्ही बघा, त्याच्यानंतर अफजल खानाविरुद्ध महाराज लढले. तर अफजल खानाची जी लढाई झाली ती झाली 10 नोव्हेंबर 1659. बघा, महाराजांनी अफजल खान आले, त्याच्यावर हजारोचं सैन्य होतं. त्यांनी महाराजांनी त्यावेळेस ते प्रतापगडावर जाऊन बसले. अफजल खानाला घाबरून इकडे त्याला जवळ घेतला. आपण सुद्धा आपला प्रश्न किंवा कुणाशी आपण काय म्हणतो लिंक बाहेर, हा कार्यक्रम नव्हता महाराजांचा. महाराज म्हणजे त्याला सांगितलं की काही प्रसंगी मागे जाईल, काही प्रसंगी हार पत्करणे, काही प्रसंगी आपल्या कामाचा पुनर्विचार करणे, हा एक गुण मी महाराजापासून शिकलो. त्यांनी त्याला तिकडं बोलून घेतलं. मग बाकीचं तुम्हाला माहिती आहे, ते आला त्याच्यानंतर त्याने त्याची मोठं कापले, सगळं ते सय्यद पंडा हे इतिहास झाला. म्हणून तुम्ही सुद्धा आपला शत्रू जर प्रबळ असेल त्याला आपल्या जवळ घ्या. म्हणजे मारामाऱ्या करायला म्हणत नाही, काही असेल. आता कोविड असेल, कोविड सारखा शत्रू होता, अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला पोखराचं काम करायचं असेल, अनेक गोष्टी आहेत. माझे शत्रू किंवा माझे प्रश्न वेगळे, त्या प्रश्नांना स्वतःच्या जवळ घ्या, याच्यामध्ये आत्मीयता टाका, सगळा फोर्स एकत्र करा. फोर्स एकत्र करताना मग आमचा हातजल असेल, मंदार असेल, आनंद असेल, असे सगळे एकत्र येऊन करा. म्हणजे महाराजांनी जसा अफजल खानासारखा प्रबळ सरदार आदिलशहाचा त्याला शह दिला. मी नेहमी इतिहास असा वेगवेगळ्या पद्धतीने वाचतो. आता पावनखिंडीमध्ये हा कालखंड आहे 13 जुलै 1660. सिद्धी जोहरांनी पन्हाळगडाला वेढा दिला होता. तिथून महाराजाला बाहेर त्यांनी नाव घेतलं काशीद, शिवाकाशीद. म्हणजे महाराजाजवळ शिवाकाशीद होता की जो महाराजासारखा दिसत होता. आणि तो म्हणला, महाराज तुम्ही निघून जा पन्हाळगडावर, विशाळगडाकडे, मी तुमच्या जागेवर बसतो. असे शिवाकाशीद निर्माण करा. नाही तर आता काय म्हणले असते, आता ते शिवाकाशीद म्हणले असते, महाराज आहे शिवाकाशीद. मी इतिहासाला नेहमी असंच समजतो. तुम्ही माझा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन ते म्हणतात तुम्ही सगळ्या विषयाकडे असे कसे बघतात. आता समाजामध्ये शिवाकाशीद निर्माण करण्याची गरज आहे की माझ्याऐवजी हा उभा राहील. आता परिस्थितीच बदलली. म्हणजे शिवाकाशीद डायरेक्ट सांगतील, महाराज त्या किल्ल्यामध्ये त्या कोकणात समजून सांगतो, त्यांनी असे कपडे घातले, मला काय करता सांगतो. म्हणून शिवाजी महाराज वाचताना, शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना, त्यांची जयंती करताना या महाराष्ट्राला शिवाकाशीदांची गरज. मी असं म्हणणार नाही शिवाकाशीद गेला मग सिद्धी जोहर मी त्याला कापून टाकला, ते पुढचं ठीक आहे. मग ते तोपर्यंत महाराज पुढे गेले होते. पुढे आली पावनखिंडची लढाई. पुन्हा ही लढाई झाली, ती झाली 16 जुलै 1660. लढाई होत असताना पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे नुसते बाजीप्रभूच नव्हते, त्याच्यासोबत फुलाजी बांदल, म्हणजे बांदल कुटुंबीय तिथं होते. म्हणजे सगळ्यांनी म्हणून पावनखिंड लढून, आता तुम्ही म्हणतात पावनखिंड लढून जाणतो, सगळे वाचतो आपण. 200-300 लोक होते, 1000 लोक आले, पहिली पुळी आली, दुसरी पुळी आली, वरून टाकले. याचा अर्थ असा आहे की माझ्या राज्यावर जर संकट आलं तर मी माझ्या प्राणाचा कोट करून उभा राहील. आता त्यांनी विजयनी सांगितलं, आता तलवारी घेऊन लढायचं दिवसच नाही. काही असेल, मी समजा कुणाला इलेक्शनची ड्युटी लावली किंवा कुणाला कशाची ड्युटी लावली की त्याला वाटतं माझ्या अंगावर पाण्याच पडतो. त्याच्या तोंडाचा एकदम नकाशा तयार होतो. काही सांगितलं की आता तुम्ही जगतो का म्हणतो, माझं काय होईल नेमकं काय घेतो, असं काय नाही. त्याही काळी ही मृत्यूची भीती होती. आणि सगळ्यात मित्रांनो, मी म्हणतो की अतिक्रमण असलं की मी ठाण्यामध्ये 18,000 एन्क्रोचमेंट काढली, 18,000 एन्क्रोचमेंट मी 1.5 वर्षामध्ये. याचं सगळं प्रेझेंटेशन मी राष्ट्रपतींना केलं. 4 ऑगस्ट 2017 राष्ट्रपती भवनामध्ये. मी लवासनामध्ये ट्रेनिंगला असताना मग मला त्यांनी विचारलं की आपको डर नाही लागता. ज्या महाराजांचा वंश मी पुढं वारसा चालते, डर किस बात का. जर तुमचं
तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहे, तुमचा हेतू शुद्ध आहे, तुम्ही डर काय कामाचं. आता डर तुम्हाला कुणाचा असतो, मी असं काम केलं याला काय वाटेल, तसं काम केलं त्याला काय वाटेल. तुम्ही महाराजाचं अनुकरण करा. महाराज काम करताना बऱ्याच गोष्टी सांगितल्या. एकदा पुण्यावर हल्ला झाला तेव्हा महाराजांनी काय केलं, बैलाच्या शिंगाला केबल बांधले त्याला दुसरीकडे पळून गेले आणि ते दुसऱ्या रस्त्याने गेले. असं डोकं लावा ना. मी तुम्हाला नेहमी सांगतो की एखादा विषय तुम्हाला जर करायचा असेल, महाराजांपासून शिकलो मी सगळं. तुम्हाला काय म्हणतो की एखादा विषय तुम्हाला करायचा तीच चौकशी करा. समजा मी चौकशी करायची आमच्या घोडकेला सांगितली एकट्याला, घोडके परीक्षा म्हणून चालला एकट्या हे पाप माझ्या गळ्यात कसं येतं वाटायचं. मग काल चौकशी केली की ते संबंधित येईल ना, म्हणजे मंदारसारखा माणूस असा आमदार साला घोडकेने चौकशी केली काय बघतोच त्याला. मग तुम्ही काय करा, कमिटी तयार करा. त्यात घोडकेला घ्या, अब्दलला घ्या, अनंतला घ्या, अजून शीतलला घ्या, असे 4-5 मिळत लागला नाही पाहिजे कुणी काय केले. तुम्ही महाराजांचे खंडे वापरा. तुम्ही काय म्हणतो तसं नाही आमच्या लाडला वाटतो काही ना मी असं काही आपण माझं काही नाही, माझा काही दोष नाही, लगेच दाखवतो बघा ते कलेक्टर गेलो सांगतो माझा कलेक्टर सारखा बेकार माणूस. मी काय म्हणतो, महाराज तुम्ही बघा शिवा काशीत मरायला तयार झाला तर तुम्ही ती फाईट सुद्धा सांभाळायला तयार झाला. काशीत मरायला तयार झाला तुम्ही ती फाईट सुद्धा सांभाळू शकत नाही. याच्यापेक्षा कुठे सूर्यजी पिसाळ कोणते. आता सूर्यजी पिसाळ कोण, जेव्हा रायगडावर हल्ला झाला, हल्ला केला तेव्हा रायगडाचे दरवाजे उघडणारा सूर्यजी पिसाळ. मित्रांनो कसं आहे, मी महाराजाला नेहमी या पद्धतीने त्याचा अभ्यास करतो की त्यांनी जे शिकवलं ते इतकं चांगलं मॅनेजमेंट आहे, असं मॅनेजमेंट होऊच शकत नाही. अजून एक उदाहरण देईल फक्त. त्यांच्या बोलण्यातून आलं आणि तिने पण गार्गिनी पण तिच्या बोलण्यातून सांगितलं की महाराजांच्या तहामध्ये जो पुरंदरचा तह झाला होता 11 जून 1665. पुरंदरच्या तहामध्ये म्हणजे पुरंदरचं युद्ध झालं होतं. मिर्झाराजी जयसिंग दिलेर खान पठाण युद्ध झालं त्या युद्धामध्ये महाराजांना तू 27 कोणती माझ्याकडे 23ची माहिती 23 का 27 भांडण नको, दोघांचा मध्य काढून काहीतरी किल्ले दिले आणि महाराजांकडे 12 किल्ले शिल्लक राहिले. महाराजांना त्याच्यामध्ये 4 लाख खून द्यावा लागले. मी याच्यातून एक शिकलो. महाराज म्हणजे असं नाही चला दिलेर खान पठाणला तुम्ही मारून टाकून कर. त्यांनी बघितलं की शत्रू अतिशय प्रबळ आहे, त्यावेळेस आपण किल्ले त्याला परत द्या. काही म्हणजे ह्याच्यातून एक शिकायचे, काही प्रसंगी हार सुद्धा स्वीकारायची. बरं हार स्वीकारताना तुम्ही काय करता, मग अतिशय महाराजांनी त्यात अजून एक अट स्वीकारली की मी आग्र्याला येईल. हे तुम्ही एक शिकलो ते स्वीकारत असताना कदाचित एका विजय स्वीकारला असेल तर मुघल बादशहाचं साम्राज्य कसं आहे आग्र्यापर्यंत जाऊन महाराजांनी ते बघितलं. मग मी महाराजांना नेहमी मॅनेजमेंटचा गुरु मानतो की त्यांनी त्याच्यासाठी स्वीकारलं. ते म्हणजे असं नाही बाबा अजून 2-10-5 किल्ले अजून जास्तीचे घे. आपल्याकडे काही लोक असं नाही हे 2 कागद घे, अजून पुढच्या वर्षात जे कलेक्टर साहेब लिहिणार की मी तुला दाखवेन. 5-6 महिने जे लिहिणार आहे ते सुद्धा तुला दाखवेन, माझ्या मागे काय लागू. महाराज म्हणले की मी तिकडे येईल, त्याच्यात पुढं गाडगी ते संभाजीला घेऊन काढले. तुमच्या बोलण्यातून पण आलं माझ्या मुलाला मी माझ्यासोबत तयार केली. तसे नवीन आलेले तलाठी असते, नवीन आलेले मंडळाधिकारी असते, शिंदे त्यांना तयार करा. तुम्ही काय करता त्याला अर्धा सांग. तुमच्या भाषणाला तुम्ही बऱ्याचदा म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणाले की सगळ्यांना शिकवा आणि शहाणे करून सोडावे सगळं. आमचे लोक वेगळे करून सोडावे. तुमच्याकडे जे प्रोफेशनल आहे, माझ्याकडे प्रोफेशनल आहे की मी त्यांना खूप मोठं असं करा शिकवा. महाराजांनी सुद्धा संभाजी बरोबर नेला, मग फिरून नेत्यांना बरोबर नेलं, अनेक लोक बरोबर नेले. महाराज त्यांच्यासोबत टीम बांधायचं काम करायचं. म्हणून मी त्यांच्याकडून शिकलो टीम कशी बांधायची. नाही शिवाजी महाराजांचं काम आणि माझं काम, माझं का तुमचं कुणाचंही काम म्हणजे सूर्यवंशीचं काम असेल कोसरेचं काम असेल, हे काम महाराजांपेक्षा वेगळं नाही. त्यांनी खूप चांगलं सांगितलं म्हणजे तलवारी घेऊन लढायची गरज नाही. पण आता ही जी लढाई म्हणून तुमचं काम सोडून युनिट केलं हे सगळं केलं त्याच्यामध्ये आग्र्याहून सुटका आहे, रायरेश्वराची शपथ आहे, एव्हरीथिंग. म्हणून शिवजयंती साजरी करताना माझं नेहमी म्हणणं असतं की शिवाजी महाराज हा काही डोक्यावर मिरवायचा विषय नाही, डोक्यात घालून घ्यायचा विषय. तुमचं काम करताना कुठंतरी बघा असा राजा गणगणमी गाव म्हणजे व्हिएतनाम आणि अमेरिकेचं युद्ध जर आलं हे युद्ध अमेरिकेला व्हिएतनाम फार धाकाच होणार नाही.
डिकेड्स पर्यंत युद्ध चाललं. व्हिएतनाममध्ये अजूनही शिवाजी महाराजांची पूजा केली जाते, कारण जी गुरिल्ला टॅक्टिक्स आहेत युद्धाची तुम्ही बघा. मुघल बादशाह औरंगजेब शिवाजी महाराजांना काय मिळालं? 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680, 50 वर्षाचं आयुष्य. औरंगजेबाला काय मिळालं? 80 वर्षाचं आयुष्य. तुम्ही बघा महाराजाला काय 50 वर्षात त्यांनी टीम बांधली, अनेक चांगले साथीदार तयार केले, इथल्या भूभागाचा चांगला अभ्यास केला. म्हणजे पहिली राजधानी राजगडावर होती, त्याच्यानंतर रायगडावर होती. म्हणजे या सगळ्या टॅक्टिक्स मधून ते उभे राहिले. म्हणून तुम्हाला असं तुम्ही काय म्हणता, ही गोष्टी मिळाली त्याला टिकली का 2 वर्ष टिकली सांगता येत नाही, त्याच्या डोळ्यात गोष्ट उचलून टाकून देईल पुढे. त्याच्यामध्ये आहे त्या कालावधीमध्ये मी तिथं काही फरक करण्याचा प्रयत्न करेन, मी काही डिफरन्स करेन. असा जर प्रयत्न केला तर मला वाटतं आजच्या शिवजयंती दिवशी निश्चित चांगलं काम होईल. म्हणून त्यांच्या बोलण्यातून एक आलं, महाराजांना 8 बायका होते का? नाव ऐकतील सांगता सगळ्यांना. नाही तुम्ही असं नका म्हणून की मी 8 केले पाहिजे किंवा तुम्ही 8 केले. 8 बायका करण्यामागं मी पुन्हा महाराजांचा अभ्यास केला. 8 बायका करण्यामागं 8 घराणी जोडली. जशी सईबाई पलटणच्या निंबाळकरांची, सोयराबाई, हमीरराव मोहिते, मोहिते घराणा जोडलं, निंबाळकर घराणा जोडलं, पुढची सकवरबाई, पुतळाबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सगुणाबाई आणि लक्ष्मीबाई. 8 मराठ्यांचे घराणे त्यांनी एकत्र केले. पण तसं आता गरज नाही तुम्हाला, नाही तुम्ही घरी सांगायचं 8 घराणे एकत्र तुमची बायको मला म्हणायची असा कोणता कलेक्टर महाराजांना त्या काळी चांगल्या सरदारांची गरज होती, चांगल्या मनसबदारांची गरज होती. आणि शिवाजी महाराज मोठे होण्यामागचं कारण जसे आले बायका सांगितल्या, त्यांचे 8 कुटुंब सांगितले, तसेच शिवाजी महाराज पुढे गेल्याचं कारण म्हणजे त्यांनी छोट्या छोट्या माणसाला मोठीच होती. पुन्हा माझं उदाहरण दिलं. मी काय केलं आले प्रेझेंटेशन पार्ट हा सगळा शरद हापसे छोट्या माणसाला काम केलं. त्याच्या आधी मोठे मोठे मनसबदार ते काम करत होते. मी ते सगळं छोट्याला दिलं, आगळेला दिलं, आठवड्याला दिलं. तुम्ही बघा छोट्या माणसाला जर तुम्ही मोठी स्वप्न दिली आणि त्यांना ताकद दिली तर छोटी माणसं मोठा फरक करू शकतात. हे शिवाजी महाराजांनी शिकायचं. सगळ्या प्रेझेंटेशनची क्वालिटी होती. बंदारचा तो काय भिंडे तंगे 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 हे सरदार आहे. तंगे, शरद दिवेकर, हापसे. मी महाराजांनी सरदार तिकडे तयार का केलं तर जीवाला जीव द्यायचे. तसे जीवाला जीव देणारी माणसं कार्यालयात तयार करतात. तुम्ही काय करता, सगळे कार्यालयामध्ये अशी माणसं तयार करतात की तो म्हणजे केव्हा तुम्ही खुर्चीतून खाली पडाल तसली माणसं तयार करू लागतात. तसे तयार होत असते तर शिवाजी महाराज असे म्हणले काम करा, म्हणजे ना मिळतील तेवढे कापावे, कापापाशी करायची गरज नाही. आणि नेहमी काम करताना जर कधी असं होत असेल की राजधर्म आणि माणुसकीचा धर्म, मी राजधर्म बोलायचो, माणुसकी ठीक आहे, राजधर्म सगळ्यात मोठा. महाराजांनी ते केलं, राजाच्या पाटलाचे हात पाय तोडून मी शिकलो त्याच्यापासून. मी शिकलो म्हणजे प्रत्येक जण शिका. महाराजांनी जे केलं कुठलं म्हणजे न्याय करत असताना तुम्ही असं नाही म्हणलं पाहिजे मग पाटलाच्या बाजून काय वाटलं त्याचे हातपाय आपण तोडले काय त्याची पूर्व कशी घडतील. ठीक आहे ना, त्यांनी गुन्हा केला त्याला शिक्षा व्हायला पाहिजे ना. इतिहासामध्ये हे जे महाराजांचं जयंती साजरी करताना त्यांनी काय केलं आणि त्याच्यापासून मी काय स्फूर्ती घेईन हे करण्याचं मित्रांनो काम आहे. आणि महाराजांनी नेहमी काय केलं, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात नका लावतो. याच्यातून अजून एक शिकलो की मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना त्या अनाथाच्या उशीला दीप लावून झोपताना मी काहीतरी करेन, मी काही पण करेन, छोटे छोटे काम करेन. प्रत्येक गोष्ट आमच्या शिकणी त्यांनी हिरकणी केलं. हिरकणीचं एक नाव निघालं, हिरकणी टॉयलेट तयार केलं, मग त्याच्यामध्ये आम्ही फिडिंग रूम तयार केली. काहीतरी बदल करण्याची भूमिका ठेवतात. प्रत्येक काय म्हणतो मी एकट्याने नाही केलं तर काय काही असतं बंदार मला झालं ना मी नाही लावलं तर काय फरक पडेल असं नाही. प्रत्येक माणसाने हे शिवाजी महाराजांपासून शिकण्याची गरज आहे. एक चांगली टीम बांधणं मग रयतेचं राज्य निर्माण होऊ शकतं. बघा महाराज आमच्या प्रदेशात या मातीला शिवाजी महाराजांचा सुगंध आहे. वेरूळचे महाराज, वेरूळचे भोसले म्हणजे या मातीचा करंट घेऊन या मातीतली ऊर्जा घेऊन महाराज कोकणात गेले त्यांनी त्यांचं साम्राज्य. मी खूप भाग्यवान आहे
जिथं महाराजांनी राज्य तयार केलं त्यात मी करेक्ट होतो. रायगडाला केलं त्यांनी, पण ते आमच्या जवळ होतं. महाडला रायगड आहे, त्याच्यात पलीकडे तिकडचा कलेक्टर मी होतो. आणि पुन्हा महाराजांच्या जन्मभूमी तयार आला. म्हणजे मला वाटतं महाराज माझं काहीतरी त्यांच्यावर त्यांचं माझ्यावर जास्त देवाच्या देवघरात तुम्ही जाता काहीतरी तपास मागता गेला काय ऐकले ते देवा तुमचं नाही, पण एक विश्वास निर्माण होण्यासाठी तुम्ही तिथे जाता. मी जे काम करतो त्या कामाला स्फूर्ती दे, हे ईश्वरा त्या कामात मला यश दे, मला ताकद दे. तसं आपण सुद्धा अशी विनंती करताना हे राजा, हे छत्रपती, मी जे करतोय मी काही पण चुकीचं काम नाही ना, तुम्ही म्हणता मी जोराय करतो त्याच्यामध्ये मला यश दे. तर हे सगळं राजांपासून शिकण्याची गरज आहे. अजून एक लास्टचा उदाहरण देईल. आग्र्याहून सुटका 1666 शिवाजी महाराज आग्र्याहून सुटलेले. आता ते औरंगजेबाच्या कैदेत होते म्हणून आपण सगळं वाचतो. मिठाई आली, म्हणजे प्रत्येक संकटातून सुद्धा बाहेर पडण्याचा मार्ग आहे हे निश्चित आहे. मग काही संकट असेल, समजा तुमच्या मागे एखादा आमदार लागलेला असेल, आपलं उदाहरण तेच असतं की आमका काय म्हणलं, आमका काय म्हणलं, हा माझा. त्या प्रत्येक संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग सुद्धा आहे. फक्त महाराजांसारख्या काही मिठाई म्हणजे वेगळं नका काही कुठला तरी मिठाईचा प्रकार तयार करा. आणि मी तुम्हाला नेहमी काम करताना सांगेल की योग्य प्रकारे नाही म्हणत शिका. मी बऱ्याच लोकांना मोठी गोष्ट लिहायची शिकलो, डायरेक्ट नाही नका म्हणून ते हो मधून नाही कसं काढायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. पॉझिटिव्ह मध्ये घ्या. समजा गायरान जमीन सूतगिरणीला देता येत नाही असं जर लिहिलं तर ते चांगलंच तुम्हाला काढा. तुम्ही जर लिहिलं की 2011चा शासन गायरान जमीन सूतगिरणीला देता येत नाही, त्याला बघायचं सांगा शासन निर्णय अमुक अमुक मध्ये जमिनी कुणाला द्यावी त्याचा स्पष्ट उल्लेख आहे युनिटेड कॉम्बोमध्ये लिहून टाका. त्याच्यामध्ये याचा उल्लेख दिसत नाही असं म्हणतं लिहा ना. तुमचं त्याच्यासाठी महाराजांसारखे तुटते आले पाहिजेत. कसं लिहायचं, पत्र कसे लिहायचे, खरेदी त्यांनी सांगितलं महाराज खरेदी लिहायचे, आज्ञापत्र काढायचे, हे असे काढायचे. हे शिका. शिवजयंतीपासून काय शिकायचं ते हे शिकायचं असं मला वाटतं. आणि अजूनही किती शत्रू प्रबळ असला तर ते त्याला टच करा. जसं 1670 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत आली, महाराजांनी हिरलं केस आले, त्या व्यापारी म्हणून आले, तसं तुमच्या कार्यालयात सुद्धा काही येते ब्लॅकमेल, त्यांना हेरा. आणि ईस्ट इंडिया कंपनीला महाराजांनी त्या काळी म्हणजे पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीला हात लावणारे महाराज, कारण तिकडून ते कलकत्त्यावर आले ते म्हणजे जुना काळ झाला. ईस्ट इंडिया कंपनी इस्टॅब्लिश झाली, मग त्यांनी लग्न सुरू केलं मुंबई आसपास मद्रास गुजरात. तर ते पहिल्यांदा हिरलं महाराजांनी. तुम्ही सुद्धा बघितलं म्हणजे आपल्या कार्यालयामध्ये अशी ईस्ट इंडिया कंपनी बोल हे जर तुम्ही याचा ताळमेळ लावला असतेच तुम्हाला माहित असते. काही जे लोक असतील ते असे उलटे पुलटे कार्यक्रम चालू असतात. मला वाटतं अशा प्रकारे जर काम केलं तर मला आपलं जे काम आहे अतिशय चांगलं होईल. कोविडमध्ये काम करताना ते उल्लेख केला विजयच्या भाषणामध्ये. मी म्हणेन की कोविडचं काम मी एकट्याने केलं. कॅप्टन ऑफ दिस टीम, मी टीमचा कॅप्टन होतो. आणि नेहमी बघा कुछ किए बिना जय जयकार नाही. चांगलं काम केलं तर जय जयकार, बिना बोगस काम करून जय जयकार कमांडर आहे. त्याच्यामुळं कोविडमध्ये आपण चांगलं काम केलं. आपलं कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, माझ्या थोडी झाली, औरंगाबाद जिल्ह्यात चर्चा झाली, अनेक गोष्टी झाल्या. कोकणामध्ये जास्त खर्च आपला झाला. आज मंदारचं आलं येऊमध्ये जास्तीत जास्त 252 मंदार वैद्य. मी कॅप्टन आहे त्या टीमचा, मला प्राऊड आहे. त्याच्यानंतर इलेक्शनमध्ये आपल्या भरत कदमने चांगलं काम केलं. आम्ही पाच इलेक्शनमध्ये चांगला कलेक्टर म्हणून गौरव झाला. हे जे होत असतं महाराज सुद्धा ते मला लागला की त्याला कळ देईल. ही कळ देण्याचीच प्रक्रिया आहे. म्हणून चांगल्या माणसाचं गुणगौरव करणं की तानाजी माणूस सूर्यवंशी तर म्हणजे मला कळ देण्यासाठी तानाजी नव्हता, म्हणजे आधीच कडे द्यायला जातानीच कळायला. हे म्हणजे महाराजांनी मला काय शिकवलं की चांगलं काम करणारा ॲप्रिशिएट करा. मी हे शिकू. मी म्हणून तुम्ही इतिहास वाचताना शिंदे असा वाचला पाहिजे तर मग काय होतं तुमचं काय. मग तुम्ही म्हणता शिवजयंती महोत्सव हा महोत्सव आपण निर्णय घेतला त्याच्यातून सांगून दिलं की आपण 2 जयंती चांगली करणार आहे. म्हणजे चांगली सगळ्याच करतो आपण, पण त्या दिवशी विचार करून करू आपण की जसं त्यांनी सांगितलं शिवजयंती आणि पुढची 14 एप्रिल आंबेडकर जयंती.
म्हणजे आंबेडकर यांनी सुद्धा धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि. धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे द मॅन हु इज एनलाइटन विथ नॉलेज, ज्याला जो ज्ञान सूर्य आहे, जो ब्रिलियंट आहे, ज्याला विषय समजून घ्यायचे आपल्याला असा माणूस. धम्मं शरणं गच्छामि, तुम्ही अशा माणसाला शरण घ्या. म्हणजे शाण्या माणसाचे दाखवा नाही. तुम्ही काय करता, जो पागल आहे सगळ्यात, जो तुम्हाला चांगला बोलतो, दिवसभर तुम्ही त्याचं भजन करत पाहता. आंबेडकरांनी हे सांगितलं, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. धम्म म्हणजे धर्म नाही. अशा बुद्धिमान माणसांचा जो समुदाय आहे, त्या बुद्धिमान माणसाचा जो संग्रह आहे, त्यांच्या सोबत मी जाईल, त्यांना मी शरण जाईल, मी त्यांच्यासारखं आचरण करेन. अशा 2 जयंतीमध्ये आपण असं व्याख्यान ठेवायचा प्रयत्न करू. म्हणजे सारखं चांगले माणसं आहेत. मी काय आपला जास्त अभ्यासच नाही, परंतु मी कसं आहे, आता माझा कसा विषय आनंद आहे. महाराज सुद्धा तुम्ही बघा, प्रत्येक गोष्ट करताना हिंदीमध्ये ताकद मांडलं. आम्हाला UPSC MPSC करताना आता जो चांगला बोलेल त्याला प्रेझेंटेशनची चांगली संधी मिळते. बघा माझं प्रेझेंटेशन का चांगलं आहे, दंगा. मी प्रेझेंटेशन केल्याच्या नंतर त्यात प्रश्न येत नाही, धंदा. नाही तर तुम्ही असे प्रेझेंटेशन करताय असं वाटतं याचं ऐकावं का यालाच बघावं. काय लिहितं असं भरून भरून, म्हणजे महाराजांपासून नेमकं काम कसं करायचं हे शिकलो. म्हणून मी माझ्यासाठी महाराज हे बिलकुल माझे व्यवस्थापनातले गुरु आहेत. आणि त्यांची पाठशाळा करून राजमाता जिजाऊ. त्याच्यामुळे तुमचे ज्या कोण जिजाऊ घरी असतील त्यांचा मान सन्मान ठेवा. नाही तर जिजाऊ तुम्ही काय म्हणताय, हिला काय करतं, हिला काय अंगठी बाजू, बरेच जणांच्या आई अंगठी बाजू असते. आई वडील सुद्धा परेशान करून टाकले. शहाजीराजे बरं, म्हणजे महाराजांना कधी वडिलाचं सानिध्य मिळालं, कारण शहाजीराजे नेहमी फिरत असेल. ते अनेक शाह्या त्यांनी बदलल्या, निजामशाही, आदिलशाही. परंतु हे सगळं करत असताना माझा मुलगा पुढे गेला पाहिजे. म्हणजे तुमचा वडील, तुमचा बाप जे स्वप्न बघतो किंवा माझे वडील माझा बाप जे स्वप्न बघतो ते स्वप्न शहाजीराजेने बघितलं. हे मी त्याच्यापासून शिकलो. तर तुम्ही असं म्हणाल की त्याला शहाजीराजेसारखं फिरलं तरच पूर्ण मोठं होतं, उद्यापासून घरीच जातो. तुमची बायको मला शिवाय दिली. म्हणून हे सगळं शिवाजी महाराजांकडून आपण जे शिकलो ते आपण त्याचं अनुकरण करूया. आणि शेवटी पुन्हा एकदा संघटनेला मी धन्यवाद देतो की दोन्ही संघटना अतिशय शॉर्ट नोटीसवर हा कार्यक्रम आयोजित केला. आणि याच्यामध्ये जे विचारांचं आदान प्रदान झाले, म्हणजे विजय निकेतन काही आमचे विंग कमांडर साहेबांनी सांगितलं, माझे काय अनुभव जे की शिवाजी महाराज आणि सध्याची व्यवस्था याच्याशी निगडीत करण्यात शिखरे म्हणून डेप्युटी इंजिनियर ते सुद्धा त्याच्यापासून शिकलो. अनुकरण करायला शिका. महाराजांनी मी अनुकरण केलं. महाराजांनी आर्किटेक्ट होते, महाराज चीफ इंजिनियर होते, हिरोजी इंदुरकर. बघा सगळं असा समृद्ध राजा आणि त्याच्या राज्यामध्ये आपण आहे याचा तुम्हाला मला सार्थ अभिमान. महाराज काही फक्त मराठ्यांचे नव्हते, ते पुन्हा लोकांना शिवाजी महाराज मराठ्यांचे नव्हते. मराठा ही प्रवृत्ती, बरेली हटेल ही प्रवृत्ती, टेंडन्सी. अचानक मी कुणी म्हणलं की मी मराठी, मला अभिमान. परंतु मी मराठा असताना मित्रांसाठी काम करीन हे मी राजांपासून शिकलो. ते म्हणजे रयतेचं राज्य, नाव घेतले चांगले. त्यांचे काही सेनापती मुस्लिम होते, गुप्तेर खात्याचे मुस्लिम होते, अनेक लोक होते त्यांच्याकडे, नावी समाजाचे होते. म्हणजे अनेक लोकांना सोबत घेऊन टीम बांधलं हे महाराजांपासून शिकलो. आपण सगळं याचं अनुकरण करूया. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि आपण उद्यापासून काहीतरी महाराजांसारखं शिंदे सगळे या. सर्कल ऑफिसर कुलकर्णी, महाराजांवर कुलकर्णी होते बरं का. तर सगळ्यांनी म्हणून कुलगाट बांधून की आपल्या कामामध्ये आपण जीव ओतून काम करूया. आणि शेवटी सगळ्यांसाठी एकच सांगेल की तुम्हाला असं वाटतं की निसर्ग तयार होणार आहे. त्याचा एक शेर, माना की इस चमन को गुलशन ना बना सकेंगे हम. गुलशन है, माना कि इस चमन को गुलशन ना बना सकेंगे हम, कांटे को दूर करेंगे जहां से गुजरेंगे हम. जय हिंद. धन्यवाद सर.